नमस्कार मित्रांनो, आपल्या एक्सेल शिकण्याच्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची आणि बेसिक फॉर्म्युलाज कसे वापरायचे. जर तुम्हाला ऑफिस जॉब, अकाउंट, डेटा एंट्री, MIS किंवा ऑनलाईन वर्क करायचं असेल तर एक्सेलचे बेसिक खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग पाहूयात. सगळ्यात आधी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की सेल कशाला म्हणतात, रोज कशाला म्हणतात, कॉलम कशाला म्हणतात. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की डेटा एंट्री कशी करायची आणि डेटा एंट्री केल्यानंतर त्याच्यामध्ये समजा काही मार्क्स असतील, सॅलरी असेल तर त्याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युलेज कसे यूज करायचे हे आपण आज पाहणार आहोत. आता मी एक फर्स्ट आपण पाहूयात की डेटा एंटर कसा करायचा. आता डेटा एंटर करायचा म्हटला तर आपल्याला पहिल्यांदा ते सेल सिलेक्ट करावं लागेल. आता लेट से मी इथे सेल सिलेक्ट केलेली आहे. ओके, सेल सिलेक्ट करून तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा जस्ट टाईप करायचा असतो. मी आता याच्यामध्ये डेटा टाईप केलेला करत आहे. ठीक आहे, असंच आता आपण टोटल ऑफ मार्क्स आणि ॲव्हरेज काढूयात. मॅक्स काढूया, मीन काढूया आणि मल्टिप्लिकेशन हे पण आपण आज पाहूया. ठीक आहे, आता इथे पहा, इथे नेम ऑफ स्टुडंट इथे तर व्यवस्थित दिसत आहे, पण या कॉलम मध्ये व्यवस्थित दिसत नाही. तर आता हे तुम्ही कसं हँडल करू शकता. हा जो कर्सर आहे, हा कर्सर या कॉलम बी आणि सी च्या मध्ये जी लाईन आहे त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर आणायचा. मग अशी ॲरो दिसतं, जस्ट त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर नेम ऑफ स्टुडंट म्हणजे हे जे टेक्स्ट आहे हा प्रॉपरली त्या कॉलम मध्ये फिट होतो. आता आपल्याला एक समजलं की इथे मार्क्स आहेत, आपल्याला आता सब्जेक्ट्स, नंबर ऑफ सब्जेक्ट्स आपल्याला याच्यामध्ये वाढवायचे. तर आपण काय करू शकतो. ठीक आहे, आपल्याला अजून एक सब्जेक्ट वाढवायचा आहे, तर आपण म्हणजेच अजून एक कॉलम वाढवायचा आहे. तर आपण तो कॉलम कसा वाढवणार. आता इथे तर जागा नाही, आपल्याला सी आणि डी हे कॉलम मध्ये आपण डेटा एंटर केलेला आहे, पण आपल्याला तरी पण आपल्याला सी च्या अगोदर आपल्याला एक कॉलम ऍड करायचा आहे. तर तो कॉलम आपण कसा ऍड करू शकतो. तर फक्त आपल्याला हा कॉलम सिलेक्ट करायचा आहे आणि हा कॉलम सिलेक्ट करून राईट क्लिक करून आपल्याला फक्त इन्सर्ट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तर ऑटोमॅटिकली तो कॉलम याच्यामध्ये ऍड होतो. ठीक आहे, हे झालं कॉलम नेम्स जे आपण डेटा एंट्री करणार आहे. आता याच्यामध्ये हे ऑप्शन्स आहे जे आपल्याला आपण यूज करू शकतो. आता समजा मला आता याचा फॉन्ट वाढवायचा आहे, तर जस्ट मी याच्यावर बी मीन्स बोल्डवर क्लिक केलं. बोल्डवर क्लिक केल्यामुळे हा जो फॉन्ट आहे हा बोल्ड झाला. जे काही आपण टाईप केलेला आहे हा बोल्ड झाला. आता इथे जर तुम्ही पाहिलं ह्या कॉलममध्ये मार्क्स एस हा प्रॉपर दिसत नाही, याच्यामध्ये पण मार्क्स हा प्रॉपर दिसत नाहीये. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो. आपण जसं इथे नेम ऑफ स्टुडंटला केलं की एका कॉलमला आपण क्लिक केलं, त्याच्यानंतर तो प्रॉपरली फिट झाला. पण आता असं आपण प्रत्येक कॉलमला करू शकतो का. नाही, तेवढा टाइम पण नसतो आपल्याला. त्याच्यामुळे जस्ट इथे हे 1 आणि ए च्या मध्ये एक चौकोन आपण म्हणू शकतो, त्याच्यावर क्लिक करायचा आणि जस्ट जिथे आपल्याला करायचं आहे तिथे जस्ट आपण डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यामुळे सगळे कॉलम्स जे आहेत ते प्रॉपरली फिट झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आता मी काही डेटा एंटर केलेला आहे तर तो मी घेते. मी त्या कॉलम या शीटमध्ये कंट्रोल सी जेवढा डेटा आपल्याला घ्यायचा आहे तो तेवढा डेटा घेतला आणि कंट्रोल व्ही
ह्या शीटमध्ये कंट्रोल व्ही केलं, त्याच्यामुळे हा सगळा डेटा इथे इन्सर्ट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, टोटल काढायची आहे. टोटल ह्या 2 मार्क्सचे आपल्याला टोटल काढायचे आहे. तर आता आपण आपल्याला जे बेसिक फॉर्म्युलेज जे एक्सेलने किंवा मायक्रोसॉफ्टने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत ते आपण यूज करणार आहे. आणि आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला फंक्शन्स यूज करायचे असतात त्यावेळेस आपल्याला इज इक्वल टू साइन हे सगळ्यात महत्त्वाचे असते ज्यावेळेस आपण फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेस. तर आता आपण पाहूया की कसं यूज करायचं. आता सम ही मायक्रोसॉफ्टने दिलेली ही प्रीडिफाईन्ड फंक्शन्स आहेत आणि आता आपल्याला फक्त हे सेल जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि जस्ट एंटर करायचं आहे. एंटर केल्यामुळे जे काही याची टोटल आहे ती टोटल त्या सेलमध्ये दिसते. आता आपण काय मॅन्युअली ह्या सगळ्या गोष्टी करत बसणार आहोत का, इथे येऊन परत इज इक्वल टू मग परत सम, ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार. तर एक मायक्रोसॉफ्टने अजून एक सोपी गोष्ट दिलेली आहे की जस्ट तुम्ही फॉर्म्युला लिहा आणि जस्ट ड्रॅग आणि ड्रॉप करा. त्याच्यामुळे जी काही ही टोटल आहे ही टोटल रिस्पेक्टिव्ह कॉलम्सची त्या कॉलममध्ये किंवा त्या सेलमध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे, आता हे झालं सम म्हणजेच टोटल मार्क्स. आता आपण पाहूयात ॲव्हरेज. ॲव्हरेज हे सुद्धा फंक्शन आहे जे मायक्रोसॉफ्टने प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, सेम गोष्ट परत आपण करू शकतो. ठीक आहे, इथे आलं ॲव्हरेज. आता आपल्याला मॅक्स काढायचा आहे, या 2 नंबर्समध्ये आपल्याला मॅक्स काढायचा आहे. सेम जस्ट आपण तिथे मॅक्स लिहिणार आणि ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्स काढायचं आहे ते कॉलम्स आपण किंवा ते सेल्स आपण सिलेक्ट करतो. सेम मीन सुद्धा तसंच, जस्ट मीन लिहायचं, ते जे सेल्स आहेत ते सिलेक्ट करायचे, क्लोजिंग ब्रॅकेट आणि एंटर करायचं. एंटर केल्यानंतर जे मिनिमम आहे ते आपल्याला मिळून जातं. आता हे झालं जे आपल्याला मायक्रोसॉफ्टने जे फंक्शन्स आहेत ते प्रोव्हाइड केलेले. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॅन्युअली किंवा आपल्याला ते साइन सिम्बल्स यूज करून आपल्याला करावे लागतात. लेट्स से आता मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन कसं करू शकतो आपण की मल्टिप्लिकेशन हे दिलेलं नाहीये, हे ह्याच्यामध्ये एक्सेलच्या सॉफ्टवेअरमध्ये नाहीये. सो आपण डिरेक्टली इथे येऊन ही सेल सिलेक्ट करायची, मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं, दॅट मीन्स स्टार, आणि त्याच्यानंतर दुसरी सेल ही सिलेक्ट करायची आहे आणि परत क्लोजिंग ब्रॅकेट. झालं, आपल्याला मल्टिप्लिकेशन्स मिळाले आणि ते ड्रॅग आणि ड्रॉप करायचं. हे अशा पद्धतीने आपण जो काही डेटा एंटर आहे तो करू शकतो आणि बेसिक फॉर्म्युलाज वापरून आपण डेटा किंवा ज्याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण करू शकतो. आणि भरपूर काही फॉर्म्युलेज जे आहेत ते आपण येत्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. सो त्यामुळे तुम्हाला ते फार इझी जाणार आहे. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सो तुम्हाला अजून खूप काही गोष्टी तुम्हाला एक्सेलमधल्या शिकायला मिळणार आहेत. सो धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.